या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,449,71,93,401 रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सभागृहात हा अर्थसंकल्प सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सादर करण्यात आलेल्या या बजेटमध्ये पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी बजेटवर आपली भूमिका मांडताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील काही त्रुटी सभागृहात अधोरेखित केल्या. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी हे बजेट सोलापूरच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मागील 4.5 वर्षांच्या प्रशासकीय कालावधीचा उल्लेख करताना जाधव यांनी महसूल संकलन अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचे नमूद केले. तसेच त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय प्रशासकीय कालावधीत DP प्लॅन शासनाकडे पाठवण्यात आला असला तरी त्यासाठी सभागृहाची मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने सदस्यांना विश्वासात घेऊन DP प्लॅन पुन्हा शासनाकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच अद्याप प्रशासनाच्या वतीने आवश्यक रिव्हिजन करण्यात आलेले नसून ते तात्काळ करावे अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या 4.5 वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत सोलापूर शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय तसेच शासनाकडे पाठवलेले प्रलंबित प्रस्ताव यांची पुस्तिका तयार करून येत्या 2 महिन्यात सभागृहात सादर करावी असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मूलभूत कामांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हेड पूर्वीच्या अंदाजपत्रकात नमूद होता. मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो वगळण्यात आल्याने महापालिकेला सुमारे 100 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा आरोप जाधव यांनी केला. पाणी प्रश्नावर बोलताना काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्या टीकेला उत्तर देताना जाधव म्हणाले की सोलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन प्रकल्पासाठी 892 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी पुरवठा सुधारण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षीय राजकारण करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असा संदेश देत जाधव यांनी विरोधकांना टोला लगावला. नव्या उत्पन्न स्रोतांचा शोध घेण्यावर भर देणारे हे बजेट महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुमच्या छोट्या गोजिरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात शोधत आहात का? मग आजच या राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूरमध्ये प्ले ग्रुपसाठी प्रवेश सुरू झालेत. वयोगट 2 ते 2.5 वर्ष. लहानग्यांसाठी सुरक्षित, आनंदी आणि शिकण्यासाठी प्रेरणादायी असं वातावरण. आमच्या विशेष सुविधा, हवेशीर आणि स्वच्छ वर्गखोल्या, अनुभवी आणि प्रेमळ शिक्षक, इनडोर आणि आउटडोर खेळ, पार्क, मंदिर आणि शैक्षणिक भेटी, CCTV सुरक्षा व्यवस्था, 20 पेक्षा जास्त उपक्रमांनी समृद्ध शिक्षण. तुमच्या बाळाचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढ, सामाजिक कौशल्य, सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती, भाषा आणि बौद्धिक विकास. फक्त 25 विद्यार्थ्यांचा एकच वर्ग. प्रत्येक बाळावर विशेष लक्ष. आजच संपर्क साधा. मर्यादित जागा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 0217 272 37 19. मिसेस दीपाली गळगळी 94 20 48 93 71. प्रवेश प्रक्रिया सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आमचा पत्ता राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जिथे शिक्षण होतं आनंददायी आणि भविष्य उज्ज्वल.